नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. भारतातल्या लोकसभेच्या सर्व निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता महागाईकडे आपण जाणार आहोत का असा प्रश्न आपल्या डोक्यात आहे. किंवा झालेली महागाई कमी होईल का. पण आता साखर 42 रुपये किलोपर्यंत करावी अशी मागणी खुद्द साखर उत्पादक संघानंच सरकारकडे केली आहे. जाणून घेऊयात याचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची ही माहिती. नाही, हा प्रश्न आता मला असं वाटतं आपण प्रशासनामध्ये जे काम करतात, एक मिनिट ऐकून घ्या. राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीनं आम्ही बऱ्याच वेळा हे लेखी पत्र दिलेलं आहे आणि मला वाटतं साखर कारखान्यांच्या काट्याच्या बाबतीमध्ये जो मुद्दा आपण उपस्थित केला, आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळे काटे ऑनलाईन झालेले आहेत आणि हे मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी ही साखर आयुक्त कार्यालयाची आहे. आणि म्हणून आमची पण ही मागणी, जे झालं नसेल ते पण करा. आणि आता एक नवीन सॉफ्टवेअर आलेलं आहे. माझा ऊस जर काट्यावर खाली झाला तर त्या क्षणात माझ्या मोबाईलवरती त्याचं टनेज येतं, त्याचा स्क्रीनशॉट येतो त्याचा. आणि मला वाटतं आता ती पद्धत सुरू झालेली. कुठला विषय? नाही, FRP एक रकमी देण्याच्या संदर्भातली कायद्यात तरतूदच आहे. पण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये 4 वेळा FRP वाढली, MSP वाढली नाही. आपण हा पण विषय समजून घेतला पाहिजे की MSP आणि FRP ह्या दोन्ही बाबी एकामेकाशी लिंक आहेत. उद्या FRP वाढल्यानंतर साखरेची जर किंमत नाही वाढली, शेवटी FRP कशातनं देणार आहे आपण? FRP साखर कारखान्यामध्ये 85% उत्पन्नाचा स्रोत हा फक्त साखर आहे. 85% उत्पन्नाचा जो रेव्हेन्यू आहे तो फक्त साखर आहे. आणि म्हणून जसं इकडे FRP वाढली तर इकडे MSP वाढली पाहिजे. हे मुळात त्या कायद्यामध्ये तशी प्रोव्हिजन आहे. पण मला असं वाटतं आता ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये, आणि म्हणून 5 वर्षाचा जो गॅप झालेला आहे, आता तुम्ही लगेच म्हणाला की एकदम 1300 रुपयाची वाढ कशी. आम्ही दरवर्षी मागणी करतोय की MSP वाढवा, MSP वाढवा. म्हणून मला असं वाटतं की डिले झाला किंवा विलंब झाला तर मग हा आकडा जास्त वाटतो आपल्याला. एका बाजूला 4 वेळा आपण FRP वाढवली आणि म्हणून आमची शेवटी हा उद्योग आहे, दरवर्षी क्रशिंग करायचे, दरवर्षी FRP द्यायची, दरवर्षी साखर विकायची, दरवर्षी इंडस्ट्री चालवायची. एका वर्षापुरता हा विषय नाही आहे. आणि म्हणून एक लॉंग टर्म जर झालं तर त्याचा उपयोग होईल आपल्याला. आता MSP 3100 रुपये आम्हाला पाहिजे नाही. जे आम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते काय आम्हाला पाहिजे ह्याच्यावर अवलंबून नाही. ते आम्ही जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्या कॅल्क्युलेशनचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे. मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स झाली, झेरॉक्स काढतो मी. आपण सगळ्यांनी हे बघावं. प्रत्येक ह्याच्यामध्ये मजुराचा दर किती वाढला आहे, खताचा दर किती वाढला आहे, पाण्याची पट्टी किती वाढली, बँकेचा फायनान्सचा रेट किती वाढला आहे, सगळे फॅक्टर्स आहेत. जे FRPला लागू आहेत तेच फॅक्टर ह्याच्यामध्ये आहेत सगळे. FRPचा सुद्धा कायदा कशाच्या आधारे केला? उत्पादन खर्चाच्या आधारेच केला ना FRPचा कायदा. तसा MSPचा सुद्धा रेटसुद्धा खर्चाच्या आधारेच केलेला आहे आपला. देर इज नो इलिगल लॉजिक नाही आहे, लॉजिकच आहे त्याला. आणि म्हणून त्या पद्धतीने करावं. ते केलं तरच हे सगळं बॅलन्स होईल, स्टेबल होईल आणि हे पुढं चालू शकेल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालय म्हणजेच शिक्षण प्रसारक मंडळीच्या या संस्थेमध्ये आता BA सिव्हिल सर्व्हिस या पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्यांना देशाच्या शासकीय सेवेमध्ये जायचं आहे त्यांच्याकरता हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल आणि उत्तम प्रशासनाचं प्रशिक्षण
याच्यातून निर्माण करता येईल. SP कॉलेजचा हा अभ्यासक्रम पुण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्यातले मोठे पोलीस अधिकारी श्री उमराणीकर यांचा उमराणीकर व्ह्यू एज्युकेटर्स या संस्थेच्या वतीनं हा अभ्यासक्रम सप महाविद्यालयात केला जाणार आहे. हा जो नवीन कोर्स आहे हा MPSC आणि UPSCच्या सिलेबसवर आधारित आहे. 172 क्रेडिट्सचा हा कोर्स आहे. हा 8 सेमेस्टरमध्ये 4 वर्षामध्ये आपल्याला आम्ही शिकवणार आहोत. त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं लागणारी सर्व माहिती आणि सर्व तयारी करून घेतली जाईल. 12वी नंतर विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतली तर सर्वात मोठा फायदा होणार आहे. कारण पुढली 4 वर्ष ते फक्त नॉर्मल कोर्सच करणार नाहीत तर MPSC, UPSC आणि इतर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या दृष्टीनं सुद्धा त्यांची तयारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा कोर्स संपता क्षणीच त्याच वर्षी त्यांना या परीक्षांना बसता येईल आणि लवकरात लवकर त्या परीक्षा जर ते पास झाले तर सरकारी नोकरीमध्ये त्यांना लवकरात लवकर जॉईन होता येईल. आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जेवढी म्हणून प्रमोशन्स असतात ती सर्व उपभोगायची त्यांना संधी मिळेल. म्हणजे पोलीसमध्ये त्यांना DGP बनता येईल, IAS झाले तर चीफ सेक्रेटरी बनता येईल, फॉरेन सर्व्हिसमध्ये गेले तर फॉरेन सेक्रेटरी बनता येईल. कुठल्याही प्रकारे माझं वय आता संपत आलेलं आहे म्हणून मला प्रमोशन मिळणार नाही अशी परिस्थिती येणार नाही. आणि हा जो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, SSB यांचासुद्धा आम्ही विचार केलेला आहे. त्यामुळे मुलांना फक्त सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तर मिलिटरी सर्व्हिसमध्ये सुद्धा जाता येईल अशा प्रकारची त्यांची तयारी केली जाईल. त्यासाठी त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा पण विचार केला जाईल. ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे काय हे पण त्यांना शिकवलं जाईल. सर्व पद्धतीनं NEPचा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून हा कोर्स डिझाईन केलेला आहे. आणि त्यामुळे मुलांना ड्युअल ग्रॅज्युएशनसुद्धा करता येईल. फी त्याची 1 लाख ते 1.25 लाखपर्यंत असावी अशी अपेक्षा आहे. आज पुण्यामध्ये पालखी सोहळ्याची एक बैठक पालकमंत्री अजित पवार यांनी आयोजित केली होती. याला पंढरपूर, सासवड, देहू, आळंदी येथील सर्व विश्वस्त आवर्जून उपस्थित होते. आणि अजितदादा यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की माझ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होता कामा नये, त्याचं नियोजन काटेकोर पद्धतीनं करा. जाणून घेऊयात अजित पवार. माईक थोडे खाली घ्या. बाकीच्यांनी आवाज बंद करा. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुणे, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यातून ज्ञानेश्वर माऊलींची, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आणि त्याचं प्रयाण 28 आणि 29 तारखेला अनुक्रमे देहू आणि आळंदीवरून ठरलेलं आहे. आणि जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचा विमान असतं आणि पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये महाराज लोक असतात, वारकरी असतात, दिंडीचे प्रमुख असतात आणि मोठ्या संख्येने लोक जात असतात. यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास 15-1 लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथे एकत्र जमतील. आणि त्याबद्दलची विभागीय आयुक्त, काही सन्माननीय लोकप्रतिनिधी, महाराज ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख
अशा प्रकारची बैठक आज 11 वाजता घेतलेली होती. 1 वाजेपर्यंत बैठक चालली. वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना दिल्या. त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत. त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. काही निधी पण राहिलेला होता, परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी मी GR काढायला सांगितलं आणि GR आता माझ्या हातामध्ये आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. निवडणुका झाल्यानंतर महागाईचा भडका उडणार हे आम्ही साधारणपणे तुम्हाला 1.5-2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आता त्या बाबतीमध्ये सर्वत्र पाऊस चांगला झालेला आहे, शेतकरी आनंदी आहे, तथापि महागाई वाढती आहे. याचं कारण काय तर भारतामध्ये तयार झालेलं धान्य यापूर्वी फक्त सरकार साठवू शकत होतं, बाकीचं धान्य हे ओपन ट्रेडिंगला होतं. पण आता कमोडिटी एक्सचेंजच्या माध्यमातून हे धान्य तुम्ही साठवणूक करू शकता आणि ते धान्य तुम्ही गोदामामध्ये भरून ठेवू शकता आणि त्याची तेजीमंदी करून ज्यावेळेला तेजी येईल त्यावेळेला विक्री करू शकता आणि ते सुद्धा कमोडिटी एक्सचेंज मार्केटवरती. म्हणजे काय तर शेतकऱ्याचा माल स्वस्तामध्ये घ्यायचा आणि तो उपयुक्त वर्गाला, वापरणाऱ्या वर्गाला महागाच्या दरानं विकायचा. यापूर्वी कमोडिटी एक्सचेंज आणि दलालमध्ये नव्हते, आता ते आले आहेत. साखर ज्या भावात आत्ता आपल्याला मिळते त्यापेक्षा जास्त भावाने या पुढच्या 6 महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती आज साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. हर्षवर्धन पाटील त्याचे चेअरमन अख्ख्या भारताचे, त्यांनी साखरेचा दर 42 रुपये किमान करावा अशी मागणी सरकारकडे केली. पाहूयात काय होतं. पाहत राहा मात्र तुम्ही पुणे वृत्तदर्शन सी न्यूज.